नमस्कार. मी अभिजित कोंडुस्कर. तुमचं सर्वांचं कोंडुस्कर ट्रॅव्हल्समध्ये स्वागत आहे. आपण आज बघणार आहे, की कोंडुस्कर ट्रॅव्हल्सचे व्हिजन काय आहे? दूरदृष्टी काय आहे? आपण तिथं कसं पोहोचायला पाहिजे? आपले व्हॅल्यूज काय आहेत? आपण त्याप्रमाणे कसे तिथे पोहोचले पाहिजे? आणि आपले काय की रिझल्टिंग एरियाज असणार आहेत? आपण आता जर आपण बघितलं, तर आपली व्हिजन जी आहे, ती आहे इंडियाची म्हणजे भारताची सगळ्यात लव्ह्ड कंपनी, सगळ्यात प्रॉफिटेबल कंपनी आणि मोस्ट ट्रॅव्हल्ड कंपनी बनायची. म्हणजे इंडियाची सगळ्या लोकांनी, इंडियाच्या सगळ्या कस्टमरांनी जे आपल्या ट्रॅव्हल्समध्ये जातात, जे नाही जातात, त्यांनी आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे. त्यांनी आपल्या सर्व्हिसवरती त्यांना आपली सर्व्हिस अमेझिंग वाटली पाहिजे आणि आपल्याला ते करता त्यातलं प्रॉफिटेबल बनायचं आहे. फक्त फ्रीमध्ये द्यायचं नाही आहे, आपण प्रॉफिट पण कमवायला पाहिजे आणि आपण सगळ्यात मोस्ट ट्रॅव्हल्ड कंपनी इंडियाची बनायची आहे. आता हे आपण कसं करणार? आपण कसं जाणार? तर एका शब्दात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बाय डिलिव्हरिंग आईला सर्व्हिस टू आई. म्हणजे आईला सर्व्हिस म्हणजे काय? आईला सर्व्हिस म्हणजे वॉव! अमेझिंग! माइंड ब्लोइंग! असं लोकांनी म्हटलं पाहिजे. कोंडुस्करनी नेक्स्ट टाईम गेलंच पाहिजे असं म्हणू नको. असं करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि ही सर्व्हिस कोणाला द्यायला पाहिजे? अशी सर्व्हिस आपण आपल्या आईला द्यायला पाहिजे. तुम्ही फक्त एकच वर्ड लक्षात ठेवा. आईला सर्व्हिस टू आई. ह्याचा अर्थ काय? तुम्हाला कुठला मोठा प्रश्न आला, की ह्याचं उत्तर काय आहे? तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे, की ह्या प्रश्नामध्ये माझी आई असेल, तर मी ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देईन? कस्टमरनी तुम्हाला बाथरूमला थांबायला सांगितलं. बाथरूमला थांबायचं काय नाही थांबायचं? त्याला तुम्ही एकच प्रश्न विचारला पाहिजे, की हा कस्टमर जर माझी आई असेल, तर मी काय डिसिजन घेणार? ह्या डिसिजनवरनं तुमचं संपूर्ण डिरेक्शन चेंज झाली पाहिजे. तर आपल्या कंपनीला जर इंडियाची नंबर 1 कंपनी जर बनायची असेल, तर आपल्याला आईला दिलीच पाहिजे. सेकंड थिंग जे आहे, की आपले व्हॅल्यूज काय आहेत? आपण कशाला महत्त्व देतो आणि आपल्या बरोबरची जी लोकं आहेत, हे जर त्या थिंग्सला महत्त्व देत नसतील, तर ह्यांना आपण ऑर्गनायझेशन सोडून जायला सांगितलं पाहिजे. कारण ते ह्या आपल्या कल्चरमध्ये हे लोकं बसत नाहीत. तर आपले कल्चरमध्ये आपले व्हॅल्यूज आपले काय आहेत? पहिली, कुठल्याही परिस्थितीमध्ये कोंडुस्कर ट्रॅव्हल्समध्ये काम करणारा माणूस जो आहे, तो अबोव्ह आणि बियॉन्ड सर्व्हिस देतो. अबोव्ह आणि बियॉन्ड सर्व्हिस म्हणजे वॉव सर्व्हिस, आय लास्ट सर्व्हिस ह्याच्यावरती त्याने दिलं पाहिजे. सेकंड थिंग म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट म्हणजे आता आपण जे काल केलं त्याच्यापेक्षाही चांगलं आज कसं करायचं? जी काल सर्व्हिस आपण दिली कस्टमरला त्याच्यापेक्षा आज चांगली कशी करायची? जे काल आपण लॉस केले, की जे प्रॉफिट कमवले त्याच्यापेक्षा जास्त आपण कसं प्रॉफिट कमवायचं? कालपेक्षा आज कसं आपण सुधारता येईल आपल्याला? हा सेकंड आपला आहे. तिसरं म्हणजे एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे सहानुभूती. सहानुभूती हा खूप मोठा सोल्युशन आहे. जे तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही विचार करा, की आपण त्यांच्या शूजमध्ये जाऊन बघायला पाहिजे. विचारायला पाहिजे, की आपण त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं? चौथं जे आहे, जे आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी म्हणजे प्रामाणिकपणा. जर आपण प्रामाणिकपणेने आपल्या आईला किंवा आपल्या कंपनीला सर्व्हिस दिली नाही, म्हणजे कस्टमरला सर्व्हिस दिली नाही, तर आपण ह्या जगाच्या फेसवरनं मिटून जाऊ. त्यामुळे प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे. 5वं जे आपलं मेन थिंग आहे, ते आहे, की तुमचं सेन्स ऑफ ओनरशिप म्हणजे तुमची मालकी. तुम्ही किती म्हणून की ही माझी कंपनी आहे, ही माझी ओनरशिप आहे, ह्याची माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ह्याला रिस्पॉन्सिबल मी आहे. ह्याच्यावरनं तुम्ही किती जबाबदारी घेता आणि तुम्ही किती मालकी घेता ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि 6 नंबर आपला आहे पॉझिटिव्ह टीम आणि फॅमिली स्पिरिट. एकमेकांचे पाय न खेचण्याच्या ऐवजी तो आपला सदस्य आहे, टीम मेंबर आहे, फॅमिली मेंबर आहे. त्याने चूक केली, नाही चूक केली,
कशी सुधारायला पाहिजे, आपण त्याच्या पडती बाजू कशी सांभाळायला पाहिजे, हे तुम्ही बघायला पाहिजे. त्यामुळं हे जे 6 तुमचे जे मूळ आहेत, जे तुमचे व्हॅल्यूज आहेत, हे कंपनीचे कधीच बदलणार नाहीत. तुम्ही रोज नवीन-नवीन टॅक्टिक्स काढू शकता, बट हे जे 6 थिंग्स या कंपनीमधून कधीच बदलणार नाहीत. हे जे 6 थिंग्स असतील, तर तुम्ही कोंडुस्कर आहात. जर तुम्ही 6 थिंग्स नसतील, तर तुम्ही कोंडुस्करमध्ये तुम्हाला राहायचे काही हक्क नाहीये. आपण आता बघू या 6 थिंग्सबद्दल काय आहे. तर पहिलं थिंग आहे अबाव आणि बियॉन्ड म्हणजे तुमच्या कस्टमरने म्हणलं पाहिजे, "आईला! वॉव! आह! जबरदस्त! फाडू सर्व्हिस." तर असं करण्यासाठी तुम्ही काय कराल? असं करण्यासाठी तुम्ही तुमच्या जेवढ्या तुमची लेव्हल आहे, तेवढं तुम्हाला माहिती आहे, त्याच्यापेक्षा अबोव्ह एंड बियॉन्ड तुम्हाला जायला पाहिजे. तर हे जे आहे, हे जे तुमच्या आतनं जी तुमच्याकडे जी ताकद आलेली आहे, की अबोव्ह आणि बियॉन्ड जायची, ती अबोव्ह एंड बियॉन्ड तुम्हाला दाखवायला पाहिजे. कस्टमरसाठी आपण 1 स्टेप, 2 स्टेप, 3 स्टेप पुढे जाऊन आपण त्यांना मदत केली पाहिजे. मेक शुअर करायला पाहिजे, की ते आपल्याकडे परत, परत, परत येतील बिकॉज ऑफ दॅट अबोव्ह एंड बियॉन्ड सर्व्हिस. आपण त्याच्यानंतर बघू, की 1% म्हणजे इम्प्रूव्हमेंट एव्हरी टाईम. बरोबर आहे. सतत सुधारणा व नवकल्पना. सतत सुधारणा कशी करायची? म्हणजे आपण जे काल होतो, त्याच्यापेक्षा 1% आपण कसं चांगलं होईल? हे आपण रोज आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे. काल आपल्या स्वतःला इन्स्पेक्शन केलं पाहिजे, की बाबा बघितलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मंथन केलं पाहिजे, की बाबा आज कालच्यापेक्षा माझं ॲव्हरेज आज सुधारणार कसं? काल जे मी कस्टमरला सर्व्हिस दिली त्याच्यापेक्षा आज मी नवीन काय करू शकतो, जे कस्टमरला देऊ शकतो? काल मी कुठेतरी बॅग कोणाची हरवली असेल किंवा काय केलं असेल, ह्यावेळी मी असं काय सिस्टम्स टाकू शकतो, की मी असं हरवणार नाही. मी नवीन काय सिस्टम्स बिल्ड करू शकतो. मी माझ्या साइटच्या माणसाला काय सांगू शकतो, जेणे ते तो चूक करणार नाही. तुम्ही नेहमी सतत लर्न करत राहायला पाहिजे, की फक्त आज तुम्ही शिकला म्हणजे पूर्ण नाही. तुम्ही मरूस तोपर्यंत शिकत राहता. तुमचे इम्प्रूव्हमेंट्स व्हायला पाहिजेत. तुमचे सवयी काय आहेत तुम्हाला माहिती पाहिजेत. हे सगळे जर तुम्ही 1% फक्त 1% रोज जर इम्प्रूव्ह झाला, तर यू विल बी कोंडुस्कर आणि यू विल बी नंबर 1. यू विल गिव्ह आयला सर्व्हिस टू आई. व्हॉट इज एम्पॅथी? मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, मी त्या जागी असतो, तर समोरच्या माणसाने मला कसं वागवलं असतं? हा प्रश्न विचारायला पाहिजे. पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे, मला जर बाथरूमला लागला असेल, तर मी समोरच्या एका माणसाला रिक्वेस्ट केली, की "बाबा मला बाथरूमला थांब." तर तुम्ही काय करणार? तुम्ही थांबवणार का नाही थांबवणार? तर मी त्या ठिकाणी असल्यानंतर मला कसं वाटतं? हे तुम्ही प्रत्येक प्रश्नाच्या वेळी विचारायला पाहिजे, की त्या कस्टमरच्या ठिकाणी जर मी असतो, तर मला कसं वाटलं असतं? सेम थिंग. गाडी 5 वाजता आली, आपण इकडून त्या कस्टमरला उचलतोय, तिकडे टाकतोय. कस्टमरला क्रॉसिंग करायला लावलं, तर त्या कस्टमरला कसं वाटतंय? त्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही काय डिसिजन घेतला असता? हे डिसिजन्स जे आहेत, हे खूप महत्त्वाचे डिसिजन्स आहेत, हे तुम्ही घ्यायला पाहिजेत. टॉयलेट ब्रेक बोललो. पिकअप पॉइंटवरती कस्टमर येऊन थांबतो 15 मिनिटं अगोदर आणि त्याला तुमची ज्या जी-पी-एसवरती बघतो, जी-पी-एसवरती गाडी नसते. जी-पी-एसवरती गाडी नसेल, तर त्या कस्टमरला कसं वाटतं, की गाडी मिस झाली का? काय झालं? त्याची ज्या मनामध्ये जी आतुरता असते, की बाबा गाडी मिस झाली, काय झाली? मला तर जायचं आहे, मी काय करू? मी तो 10 वेळा फोन करतो. तो 10 वेळा फोन केल्यानंतर तो कस्टमर आपले सर्व्हिसवाले फोन उचलत नाहीत. फोन उचलला नाही तर मग तो म्हणतो, "अरे गाडी गेली. काय काय झालं? काय झालं? काय काय?" त्याला कळत काहीच नाही. तो कंप्लीट खडबडून जातो. आणि तो अर्धा तास केल्यानंतर तुमची गाडी येते आणि म्हणतो, की "हो, आपण आलो." बट ते अर्धा तास का त्याला खेळवत राहायचं? म्हणजे इज दॅट वॉव सर्व्हिस? नो, इट इज नॉट वॉव सर्व्हिस. तर ती तुम्हाला वॉव सर्व्हिस डिलिव्हर केलीच पाहिजे. तुम्हाला कस्टमरना लूपमध्ये ठेवलंच पाहिजे. ॲक्सिडेंट झाला तर काय होणार? ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही त्या ठिकाणी असता तर तुमची टेक केअर कशी केली असती लोकांनी? बरोबर आहे? आणि इट इज नॉट अबाउट पैसे, इट इज नॉट अबाउट मनी. म्हणजे कस्टमरनी तुम्ही ऐकायला पाहिजे. कस्टमर काय म्हणतात हे तुम्हाला एक कळायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही ती ॲक्शन घ्या. त्यामुळे एम्पॅथी हा खूप इम्पोर्टंट पार्ट आहे. कधी-कधी कस्टमरना माहीत पण नसतं, की त्यांना काय पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला ते डिलिव्हर केलंच पाहिजे. इंटिग्रिटी हा खूप महत्त्वाचा भाग आहे.
इंटिग्रिटीमध्ये आपल्याकडे खूपसे ड्रायव्हर आहेत, ज्यांनी क्लीनर आहे, ज्यांनी सोन्याची चेन लोकांची परत दिलेली आहे कस्टमरांना, वॉलेट परत दिलेला आहे. असं नाही की ते ठेवू शकत नव्हते. बट दॅट इज व्हॉट कोंडुस्कर इज. कोंडुस्करमध्ये कुठलीही गोष्ट राहिली तर कस्टमरला कॉन्फिडन्स आहे, की बाबा कितीही हजार रुपये, कितीही लाख रुपये असतील, तर तो माणूस जो तिथं आहे, तुमच्यासारखा माणूस आहे, तो उचलणार फोन, फोन लावणार आणि तो कस्टमरला देणार. दॅट इज व्हॉट इंटिग्रिटी इज. हा खूप मोठा इम्पॉर्टंट थिंग आहे. कस्टमरच्या मधनं जसं आपण पैसे कुठे आपण स्वतःचे नाही आहेत म्हणून आपण घेत नाही, तसंही सीट चोरी, डिझेल चोरी हे कोंडुस्कर करत नाहीत. कधीही तुम्ही जर बघितलं असाल, तर आपण ॲज अ कंपनी जे सीट चोरी करतात किंवा जे डिझेल चोरी करतात, ह्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि दॅट इज नॉट हू वी आर. म्हणजे कारण की आपली कंपनी चालली, तर आपण चालणार हे लक्षात घ्यायला पाहिजे. डिझेल चोरी केल्यामुळे किंवा सीट चोरी केल्यामुळे बेसिकली पार्सल विदाऊट बुकिंग केल्यामुळे ह्या जे थिंग्स आहेत हे कोंडुस्कर लोकं करत नाहीत. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये इंटिग्रिटी हा खूप मोठा पार्ट आहे कोंडुस्करांचा. ओनरशिप अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ओनरशिप आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये तुम्ही बघा की आपण टीम वर्क करून बेसिकली कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आणि आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो ॲक्शन्सची. त्याच्यानंतर तुमची जी बस आहे, कॅप्टन जे आहे, त्या कॅप्टनची ती बस आहे. कॅप्टन रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या को ड्रायव्हरसाठी आणि त्याच्या अटेंडंटसाठी. कॅप्टनची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे बसला व्यवस्थित घेऊन जाणे, व्यवस्थित घेऊन येणे, त्याच्या सगळ्या पॅसेंजरची काळजी करणे, हा पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी कॅप्टनची आहे. तसंच मेकॅनिकची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की गाडी रस्त्यामध्ये बंद पडायला नको. कारण की त्या ठिकाणी जर तुमची आई त्या गाडीमध्ये असेल, तर तुम्ही काय डिसिजन घ्याल? तुमच्या आईला त्या गाडीमध्ये पाठवाल का? हा मेकॅनिकनी डिसिजन घेतला पाहिजे. ती ओनरशिप तुम्ही घेतली पाहिजे, की ही माझी गाडी आहे, ही बंद पडता कामा नये. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही टाईमवर जायला पाहिजे. ही ओनरशिप जी आहे, ही तुम्ही त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह टीम अँड फॅमिली स्पिरिट जे आपलं बेसिकली आहे, ते खूप मोठा इन्ग्रेडियंट आहे पॉझिटिव्ह फॅमिली स्पिरिटचा. कारण जर टीमवर्क आपल्या इथं झालं नाही बेसिकली, तर आपण कुठल्याही ह्याची परिस्थितीमध्ये आपण ह्याच्या पुढे जाऊ शकणार नाही. एकत्र होऊन काहीही फेस करू शकणार नाही. तर आता ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या, आपले ऑब्जेक्टिव्हज काय आहेत. तर आपले ऑब्जेक्टिव्हज आहेत, की वी वॉन्ट टू बिकम इंडियाज मोस्ट लव्ड लक्झरी ट्रॅव्हल कंपनी. 2 आहे, की वी वॉन्ट टू बिकम इंडियाज मोस्ट प्रॉफिटेबल. आणि 3 नंबर आहे, की वी वॉन्ट टू बिकम इंडियाज मोस्ट ट्रॅव्हल्ड कंपनी. आता या रिलेटेड आपण एक 2-3 व्हिडिओज बघू, की ज्याच्यामध्ये आपल्याला आपले थिंग्स कसे कळतील हे आपण सांभाळून बघू शकतो त्यामध्ये. Or would you do the right thing? We've decided to find out. एक माणूस रस्त्यावरती पैशाची नोट घेतो आणि घेतल्यानंतर बघा ते कोणाला देतो त्याला काल हे आपण कोंडुस्कर नाही आहे. ही मुद्दामून घेतलेली आहे. मुलगा आहे सोडून जातो. आपण दुसरी गोष्ट घ्या, बघतात आणि आपल्या खिशात घालतात, जातात. मग बघितलं. चोरी. इंटिग्रिटी जी आपण आहे, लोकांनी हे आपण कोंडुस्कर नाही आहे. आपण जी लोकं आहे ती आपण जी लोकं आहे ती वॉलेट पण सीट आली सीट तुम्हाला हे बघितला तर तुम्ही म्हणाल की भिकारी आहे. एवढ्या लोकांनी केलं तर हा भिकारी काय करेल? किती पैसे आहेत? काय आहे?
कुठला माणूस आहे हा प्रश्न त्याला विचारला त्यावेळी मला कळतं कुठला माणूस आहे त्या लेवलला त्या आयातवर की आपला आपण दुसरं एक बघितलं की टीमवर्क कशी असली पाहिजे. फॉर्म्युला टीमवर्क कसा असतो ग्रंथाला आपल्या मेंटेनन्सची क्रिया असतात, आपले ड्रायव्हर्स असतात, आपले शिक्षक असतात, ब्रांच मॅनेजर असतात आणि त्यांनी कस्टमरसाठी काय करतात ह्या सगळ्यांची आपलं काम गाडी जवळ झाली तर टीमवर्क कसं आहे, प्रत्येकाने आपापलं काम कसं केलं ह्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे आणि एकमेकांच्या कामामध्ये टांग अडवली नाही, एकमेकांना मदत कसं केली ह्याच्यामध्ये तुम्ही येऊन लागले, टायरवाल्याने टायर यूज केले, ज्यांनी काढायचे ते काढले, दुसऱ्या माणसाने टायर घेतले, नवीन टायर आत टाकले आणि ज्या माणसाने लॉक करायचं होतं त्या माणसाने लॉक करत टायर टाकलं आणि झाल्यानंतर ती गाडी घेतली आणि मी घेतली गाडी केलेलं आहे. खूप महत्वाचं आहे. आपण एकमेकांच्या कामामध्ये इंटरफिअर नाही करायला पाहिजे, आपण एकमेकांचं काम परफेक्ट ऑन टाइम केलं पाहिजे. दॅट इज द मेन थिंग फ्रॉम दिस लेसन. आणि आता त्याच्यानंतर आपला एक तिसरा व्हिडिओ आहे पॉझिटिव्हिटी ॲटिट्यूडचा. आपल्या ह्या सिच्युएशनमध्ये आता जेव्हा मी बोलतोय तेव्हा आपण कोरोनामधनं थोडं बाहेर यायचा प्रयत्न करतोय, तर ह्या सिच्युएशनमध्ये हा सगळ्यात चांगला व्हिडिओ आहे आणि हा मी व्हिडिओ मुद्दामून सगळे लास्टला ठेवले कारण की तुम्हाला हा व्हिडिओ बघून कळायला पाहिजे की आपण कुठल्या डिरेक्शननी आणि कसं गेलं तर आपला फायदा होईल. हा एक इंग्लिश मूवी आहे फाइंडिंग निमो, त्याच्यामधला सीन आहे. Nemo? निमो हरवलेला असतो. Dory? Nemo! Nemo! I'm coming, Nemo! Nemo! Oh, thank goodness. It's all right, son. It's gonna be okay. Turn around! You're going the wrong way! कोरोनाने त्या सगळ्यांना गाडीत अडकून टाकलेलं आहे. त्या सगळ्यांना पण बाहेर टाकलेलं आहे. असं वाटतं की आपण आता मरणार. Dory! No! Dory! Dad, I know what to do! Nemo! No! We have to tell all the fish to swim down together! Get out of there I now! know this will work! No, I am not gonna lose you again! Dad, there's no time! It's the only way we can save Dory! I can do this! You're right. I know you can. Lucky Finn! Now go! Hurry! Tell all the fish to swim down! Well, you heard my son? सगळे माशी नसणार आहेत आता. तर आपल्या इंडस्ट्रीचं परिस्थिती Swim आहे down together! You त्याच understand what I'm saying to परिस्थितीमध्ये you? माशी पण आहे. Swim down! काम केलं त्यांनी डिसाईड केलं त्या डिरेक्शनला म्हणजे खालच्या डिरेक्शनला पाहायला सगळे लोक ए टू झेड कंपनीमधला ड्रायव्हर, स्टाफ, मॅनेजिंग डायरेक्टर, CEO, जनरल मॅनेजर हा डिरेक्शन Don't give up! कंपनीचा Keep swimming! गेम Just केला keep त्या डिरेक्शन swimming! कारण की तर तुम्ही मी सगळे लोक कस्टमरला सर्व्हिस एकाच दिला
समजतं. कुठल्याही हा जो कोरोनाचा जाळा आहे आपल्याला, फायनान्सच्या मोठा त्याचा जाळा आहे, That's my dad. त्यामधनं आपण बाहेर The येऊ. bottom. Keep swimming. Just keep swimming. Just keep swimming. Almost there. Keep swimming. त्यानंतर आपण होपफुली कोरोनामधून बाहेर येणार. मी सर्वांनी फक्त एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कोरोनामधनं बाहेर येण्यासाठी टू बी द मोस्ट लव्ड ट्रॅव्हल कंपनी, प्रॉफिटेबल कंपनी अँड मोस्ट लव्ड कंपनी करण्यासाठी आपल्याला 5.0 रेटिंग्स ॲटलिस्ट 30% पॅसेंजरांच्याकडनं आणायला पाहिजेत. 0% कंप्लेंट्स आपल्याला पाहिजेत हँड सॅनिटायझर आणि मास्कमध्ये, आणि 90% ट्रिप्स आपण ऑन टाइम केले पाहिजेत. हे जर 3 थिंग्स आपण केले, 5.0 रेटिंग म्हणजे आईला सर्व्हिस दिली तरच तुम्हाला 5.0 रेटिंग मिळणार. जाणाऱ्या 30% ऑफ द लोकांच्याकडनं जर आपल्याकडे हे इनिशियली आलं, आता लोकांच्याकडनं 15% लोक आपल्याला रेटिंग देतात. फक्त 30% लोकांनी ॲटलिस्ट आपल्याला रेटिंग दिलं 5.0च्या वरती. 0 हँड सॅनिटायझर आणि मास्कचे प्रॉब्लेम पाहिजेत, आणि 90% आपलं ट्रिपचं ऑन टाईम अरायवल रिपोर्ट पाहिजे. तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जाळ्यातनं बाहेर पडू. आपल्याला ऑर्गनायझेशनमधले जर ऑपरेशन्स बघायचे असतील तर भारत बेन्झ जर आपल्याकडे गाड्या असेल तर ₹45 अर्निंग पर किलोमीटर पाहिजे प्रॉफिटेबल ऑपरेशन्स करण्यासाठी. ₹45 म्हणजे कसं की 45 मल्टिप्लाइड बाय किलोमीटर म्हणजे 500. जर तुम्ही 45 मल्टिप्लाइड 500 किलोमीटर जर समजा केलं तर तुम्हाला ऑलमोस्ट येतंय 45 मल्टिप्लाइड बाय 500 किलोमीटर जर असेल तर ₹22,500 तुमचं इन्कम पाहिजे. जर तुमची गाडी जर पुणे जात असेल तर पुणे गाडीला पुणे बॉम्बे जात असेल किंवा मुंबई बेंगलोर जात असेल तर 1000 किलोमीटर मल्टिप्लाइड बाय तुमची बिल येणार असेल तर ₹52 म्हणजे ₹52,000 कलेक्शन झालं पाहिजे. तर ₹52,000 जे कलेक्शन आहे हे आपलं ब्रेक इव्हन आहे. हे आपलं प्रॉफिटेबिलिटी आपल्याला ब्रेक इव्हन करून घेते. आपले जे बाकीचे अर्निंग्स आहेत हे लॉजिस्टिकमधून येणार आहे. आपल्याला कंपनीला जर प्रॉफिट मिळाला तर आपण इंडियाची नंबर 1 कंपनी होऊ. जर मालकांना घरातनं रोज पैसे आणून टाकायला लागले तर कंपनी वाढणार कशी? कंपनी वाढूच शकत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन करण्यासाठी लॉजिस्टिक डिपार्टमेंटनी प्रॉफिट द्यायला पाहिजे आणि ट्रॅव्हल्स डिपार्टमेंटनी बाय देमसेल्स प्रॉफिटेबल राहायला पाहिजे. त्यासाठी मेंटेनन्स डिपार्टमेंटनी प्रत्येक भारत बेन्झ, वोल्वो ह्याप्रमाणे 2 मेंटेनन्स पर किलोमीटरचा रुपयाचा खर्च करायला पाहिजे. फ्युल कॉस्ट जे आहे हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. 4.2चं भारत बेन्झला ॲव्हरेज यायला पाहिजे. 3.2चं वोल्वो B7R, इंटार्टर 3.5, B8R 4.2, वोल्वो B9R 3 आणि B9R 3. हे ॲव्हरेज तुम्ही मला दिलंच पाहिजे. हे जर आपण केलं वर्कआउट तर आपण ह्या कोरोनाच्या चक्करमधून बाहेर पडू. नाहीतर आपल्याला तो जो जाळा आपल्या अगेन्स्ट लावलेला आहे तो खूप आपल्याला टाईट पडेल. तर त्यामुळं माझी आज सर्वांना इथं असणाऱ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे जे समोर ध्येय ठेवलेलं आहे तर प्रत्येक डिपार्टमेंटला माहिती आहे की काय करायचं आहे. ड्रायव्हरना माहीत पाहिजे 5.0 रेटिंग आणायचं, कस्टमरना मॅक्सिमम आणायचं. ब्रांच बुकिंगवाल्यांनी अशा रूटच्या गाड्या लावायला पाहिजेत ज्याच्यामध्ये तिकीट्स पर इयर्निंग 45, 50, 52 येतील. लॉजिस्टिकवाल्यांनी मेक शुअर करायला पाहिजे की प्रत्येक रूटवरच्या गाडीवरती 10 ते 15 ते ₹20 येईल. मेंटेनन्सवाल्यांनी कष्ट करायला पाहिजेत की बाबा ₹2, ₹4 मध्ये आपला मेंटेनन्स कसं बसवायचा, अगोदर मेंटेनन्स कसा करायचा. लेट मेंटेनन्स केलं तर आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतात. फ्युल ड्रायव्हर लोकांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. तर प्रत्येकाने जसं आपण निमोच्या व्हिडिओमध्ये बघितलं, प्रत्येकाने जर ह्या डिरेक्शनमध्ये जर पोहले, प्रत्येक डिरेक्शननी ह्या डिरेक्शनमध्ये जर हात मारला तरच आपली कंपनी यामधून बाहेर येईल. आणि मला कॉन्फिडन्स आहे की गेले 1994 पासून ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी या कंपनीचा साथ दिला आणि आपण याच्या अगोदर कितीतरी उतार चढावांमधनं बाहेर आलो, तर सगळ्यांनी जर या डिरेक्शनमध्ये 100% जर आपलं दिलं आणि जर पोहले तर 100% आपण ह्यातनं बाहेर येऊ. आणि
आपल्याला या डिसेंबरमध्ये 90% आपल्या ज्या बसेस आहेत ते युटिलाइज करायच्या आहेत. त्याप्रमाणे आपण पुढे घेऊ आणि मी तुम्हाला सगळं सांगितल्याप्रमाणे आपली युनिट इकॉनॉमिक्स जे आहेत ते त्याप्रमाणेच करायला पाहिजेत. युनिट इकॉनॉमिक्स म्हणजे एक बस जी आहे त्याला कॅप्टननी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. आईला सर्व्हिस कशी द्यायची, ब्रांच मॅनेजरनी प्रॉफिटेबल ऑपरेशन्स कसे करायचे याच्याकडे बघितलं पाहिजे आणि को ड्रायव्हर आणि अटेंडंटची रिस्पॉन्सिबिलिटी कॅप्टनला घेऊन 5.0 रेटिंग कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे. तर दिस इज व्हॉट वी हॅव. तर थँक यू व्हेरी मच. मला तुमच्या सर्वांना आणि परत एकदा रिक्वेस्ट आहे की आपले पॅसेंजर्स जे आहेत आपल्यावरती जे प्रेम दाखवलेलं आहे ते सेम दाखवण्यासाठी हे तुम्ही करा. अगेन प्रॉफिटेबल कंपनी होण्यासाठी आपल्याला हे पॅरामीटर्स प्रत्येक डिपार्टमेंटनी बघायला पाहिजे आणि ह्याप्रमाणे केलं तर 100% आपण जसं निमोनी सांगितलेलं आहे तसं आपण ह्यातनं बाहेर पडू. थँक्यू.